आणि आता या वयात तिचं लग्न लावून काही उलटसुलट झालं तर कोण निस्तरणार श्री? मी निस्तरेन. श्री, हो, एकतर सरुमावशीचं सगळं चांगलं होईल याची खात्री आहे मला. आणि दुर्दैवाने काही घडलंच ना तर सगळं मी निस्तरेन. पण सरुमावशीला त्रास नाही होऊ देणार मी. शब्द देतो मी तुला. आई अगं, ती किती आनंदात आहे बघ ना. आणि तिचा हा आनंद आपण हिरावून नाही घेऊ शकत तिच्यापासून. तिचं लग्न व्हावं हे तिनं आयुष्यभर स्वप्न पाहिलंय. आणि आता ते स्वप्न पूर्ण होतंय तर फक्त तिची काळजी वाटते म्हणून आपण तिला अडवायचं नाही. तिला आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो आपण नाही हिरावून घेऊ शकत तिच्यापासून. आणि सतत परिणामांचा विचार केला तर आपण कृती कधी करणार? श्री, करेक्ट आहे तुझं. मी आहे तुझ्या बरोबर. वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण आहोत ना सगळे. आणि श्री म्हणतोय ना, श्री भेटलाय त्यांना. आणि श्री म्हणतो त्या अर्थी तो माणूस सज्जन असणार. आपण विश्वास ठेवू त्याच्यावर. श्रीला तर माणसांची चांगली पारख आहे. मलाही श्रीचं म्हणणं पटतंय नर्मदा. अगं, माणसं बदलतात. आपण त्या चांगल्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे. आणि आई आहोत, तुमच्या परवानगीशिवाय काहीच नाही होणार. तुम्ही जर नाही म्हणालात ना तर सरुमावशी त्यांच्या आयुष्यात आलेली ही शेवटची संधी सोडतील. ताई, मला तुझ्यापेक्षा माझं लग्न महत्वाचं नाहीये. तुला दुःखी करून मी स्वर्गात सुद्धा सुखी नाही होऊ शकणार ग. तू नाही म्हणत असशील ना तर नको. मी समजावेन माझ्या मनाला. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होईल आमचं लग्न. आणि माझ्या नशिबातच नसेल तर तू तरी काय करणार ग? आई, प्लीज. आता तुम्ही सगळे एवढं म्हणताय तर मी नको म्हणून काय होणार आहे? खरंच ताई, मनापासून बोलतेस तू की मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस? अगदी मनापासून. आज आई असती ना तर तिला खूप आनंद झाला असता. आता माझी आई तूच आहेस ताई. कन्यादान मात्र आई करतील. हो हो, अर्थातच. म्हणजे आईनी तिचं कन्यादान केलं ना तर मी म्हणेन सरीनी नशीब काढलं. तेव्हा मला फार काही हे पटलेलं नाहीये, पण तरी मी तुझ्या बाजूने. म्हणजे मेहंदी वगैरे काढायची असेल तर बाहेर कुठे जाऊ नकोस, आपल्या पार्लर मध्येच करू सगळं. कांता, कांता. सरुमावशी, अभिनंदन. थँक्यू. खुश ना आता? अभिनंदना सरू. लाजते बघ अशी. आई नमस्कार करते. मग कधी जायचं प्रद्युम्नच्या आई वडिलांना भेटायला? थँक्यू.
कमी साखरेचा चहा आपल्यासाठी हम्म आणि हा जास्त साखरेचा चहा आईंसाठी. हम्म अगं बस बस बस, चहा तिखट होईल. चालेल. काय? अरे ताईने शिकवलं होतं ना त्या दिवशी, चालन नाही म्हणायचं, चाले न म्हणायचं. नीता चालेल नाही ग, चालेल ल. हत्तीच्या रोन्या, अरे कधी यायचं मला शुद्ध बोलाया. आधी नवऱ्याचं नाव नीट घ्यायला शिक तू. मला ना हे नावाचे अपभ्रंश करताना ते मला अजिबात आवडत नाही. आई वडिलांनी किती छान नाव ठेवलंय, रोहन. रोन्या काय रोन्या. आणि तुम्ही मुली आहे ना, नवऱ्याला हे जे काय अरे कार्य करून हाका मारता ना, ते तर मला अजिबात आवडत नाही. ती जानू पण टसली, ती गीता पण टसली, आणि तू तर काय अगदी त्यांच्या एक पाऊल पुढेच गेलेली आहेस. निदान त्या नवऱ्याला आदराने हाक तरी मारतात. तू काय म्हणतेस रोन्या? शिग बाई. आई, माझे मित्र मला ह्याच नावाने बोलवतात. अरे हो, पण ही काय मित्र नाहीये, बायको आहे तुझी. पण तिला पण झाली आहे सवय आता त्या नावाची. अरे पण मग ती बदलायला नको का? चार चौघात कसं वाटतं ते? आय तुम्ही हा चहा घ्या. हा आणि तुम्ही जसं म्हणाल ना तसंच बोलवीन मी त्याला. हा फक्त हे तेवढी मेथी निवडून देता का? आज त्या मंदाताई आहेत ना, त्यांना जरा उशीर होईल हो. तोपर्यंत मी कपडे भांडी आवरून घेतले असते ना. अगं आई ग, एक मिनिट. नाही माझी कंबर, अगं मला उभंच राहवत, ते कप पण नाही धरवत आहे ग. पटकन घे. काय? आई, भाजी हाताने निवडतात. अरे पण नीट करण्यासाठी बसावंच लागतं ना. हा, एक तर कंबर गेली माझी. आणि तुझ्या त्या मंदाताईंना आपण कसले पैसे देतो ग? काय पोळ्या लाटायचे फक्त? आपण एक काम करूया, आज संध्याकाळी ना जरा बाहेर जाऊन येऊ. काय रोन्या? कशाला? ते मी तुम्हाला समजा नंतर सांगेन, फक्त तयार व्हा. हा ए बाई, हॉटेलला बिटेलात काय जायचं नाही, आधीच सांगून ठेवते. पैसे काय वर आलेले नाहीये तिकडे जाऊन उडवायला मोठी. काय ग? अगं नाही मला तो चहा मला जरा बाहेरच दे ग बाई. नाही खरंच अगदी इतकी धरली आहे म्हणून सांगू तुला. अरे हॉटेलात नाही रे, हॉस्पिटलात जाऊन यायचं होतं. कशाला? मग त्यांची कंबर किती दुखते, जरा डॉक्टरला दाखवला. काही गरज नाही, झालोय सगळं करून आम्ही. पण अरे 2 दिवस म्हणजे फारच घाई होईल रे. हो, पण आता त्याला काही पर्याय नाही. 2 महिने तरी मिळायला हवे होते रे तयारीसाठी. अगं ती माणसं ना खूप रीतिरिवाज पाळणारी आहेत. त्यांच्याकडे मागच्या वर्षी कोणीतरी याच दरम्यान गेलं म्हणे. त्यांना जाऊन आता 1 वर्ष पूर्ण होईल या आठवड्यात. त्यामुळे एकतर आपल्याकडे हा आठवडा आहे लग्न करायला, नाहीतर मग 3 वर्ष थांबावं लागेल म्हणाले. 3 वर्ष? हो, जे आपल्याला चालणार नाही. हो पण म्हणजे त्याला काही इलाज नाही आता. अरे पण 2 दिवसात काय तयारी करणार आपण? जान्हवी, फार काही तयारी करायचीच नाही. हे बघ, त्यांच्या घरची माणसं, त्यांचा कुणीतरी एक मित्र आहे, तो मित्र, गुरुजी आणि आपल्या घरचे, एवढेच काहीतरी असणार आहे. अगदी घरगुती कार्यक्रम असणार आहे. सरू मावशींना माहितीये का हे? तिला आणि पप्पूंना विचारूनच तर आईजीने हे सगळं ठरवलंय. बापरे. आता चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना आपण जर थेट तयारीला लागलो तर ते जास्त चांगलं नाही का? हे सगळं कळतंय, पण श्री आईंना. आईजी उद्या सगळ्यांशी बोलणार आहे. मग ठीक आहे, चला आता आपण जरा कामांची लिस्ट करूया. थांब मी कागद पेन घेते. नको, लॅपटॉपवर करूया, कॉपीज पाठवणं सोपं होतं. आलोच. काय आहे, कार्यक्रम घरगुती असला तरी काही कमी पडायला नको. बेबी आत्या तर सगळं कपड्यांचं बघेल, डेकोरेशन काका करेल, केटरर्सना मी एक फोन करून टाकतो, भटजींना फोन करायला सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली ना माझ्या ओळखीची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, पण त्यांच्यासाठी हा इव्हेंट फारच लहान असेल ना ग. जान्हवी, तुला विचारतोय मी. सॉरी, मला वाटलं तू स्वतःशीच बोलतोयस. सांग मला, तुला विचारतोय. श्री, तू असा किती क्यूट दिसतोस माहितीये तुला. मी बोलतोय काय, तुझं काय चाललंय? मुलगा नाही बाप वाटतोय सगळ्यांचा. जान्हवी, आपल्याकडे वेळ कमी आहे. आय लव्ह यू श्री. चालू
तुला लव्ह अटॅक आलेला दिसतोय. तुझं चालू दे. लिस्ट बहुतेक मलाच करावी लागणार आहे. तुझं चालू दे. अवघड अवघड आहे. अरे अवघड काय त्यात, 2 दिवस म्हणजे खूप झाले. कांता, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना त्यात बोलू नये. मला काय कळत नाही, माझं लग्न झालंय. हो का? किती वेळ होता तुझ्या लग्नाला सांग? 4 महिने. 4 महिने होते ना भाऊजी. आणि तरी ऐन वेळेला व्हायची ती सगळी गडबड झालीच होती. मंगळसूत्र सापडे ना, तुमचा सूट कुठल्या सुटकेसमध्ये ठेवलाय ते आठवे ना, कितीतरी लोकांना निमंत्रण पत्रिकाच वेळेवर मिळाल्या नव्हत्या. किती गोंधळ. किती धावाधाव झाली होती हो भाऊजी. जुना काळ होता, आता आजकाल तसं काही राहिलेलं नाहीये. तसं काही नाहीये कांता. नव्या नवरीला पार्लर मध्ये सुद्धा जायला 4 दिवस लागतात. हा 4 दिवस लागतात. तू तर मध्येच तुझं पार्लर घुसू नको. जसं काही सरी अगदी तुझ्या पार्लर मध्ये गेली नाही तर अगदी हडळी सारखी दिसणार आहे. भाऊजी खरं म्हणजे सरू गेली हिच्याकडे तरच दिसेल हडळी सारखी. कांता गप्प बसा. पुरे करा रे. हे बघ बेबी, ते लोक सगळं मानणारे आहेत. आपल्या पुढे 2च पर्याय आहेत. 3 वर्षात थांबायचं का 2 दिवसात करायचं. आणि पप्पू आणि सरू दोघांनीही एकमतानं 2 दिवसात लग्न करायची तयारी दाखवलेली आहे. सरी म्हणजे ना अगदी गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे. आई पण 2 दिवसात सगळं कसं करणार सांगा ना. हा आता कसं मुद्द्यावर आलीस. हे बघा, सगळ्यांनी कामं ठरवून वाटून घेऊया, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तसंही लग्न अगदी साधेपणानं करायचं ठरलेलं आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आई पण दागिने तयार घेऊ, त्यात काय एवढं. अरे पण तिला आवडतील का ते? तिला नाही आवडले तर ती ते मोडून हवे तसे करून घे. आणि कपड्यांचं काय? त्यांनाही घरीच बोलवायचं. ते काय म्हणतात ना, उठता बसता. बसता नुसता बसता. बस कळलं. आणि ब्लाऊज काय मी तासाभरात शिवून देईन, त्याला वेळ नाही लागणार. हो ना, मग झालं तर. आणि श्री म्हणालाय आपण केटरिंग वाल्यांना हायर करूया, म्हणजे घरात जेवणाचा पसारा नको. आई पण तरी बाकी सगळं करावंच लागेल ना घरात. हो, मानपान वगैरे. हो, आणि त्यांची आई जरा जुन्या वर्णाची वाटते नाही. पण आता बदलल्या आहेत त्या. पानपानाचं तसं काहीही नाहीये. मुलगी आणि नारळ द्यायचं ठरलेलं आहे. पण आई मला खूप टेन्शन येत आहे. नर्मदा, ते तुला सरू लग्न करून सासरी जाण्याचं आलेलं आहे. लग्नाच्या तयारीचं नाहीये. हो ना, कधी वाटलंच नव्हतं की सरी अशी. नर्मदा, तू तिच्या बाबतीत ना ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेस. तुला तिची काळजी वाटते, कबूल आहे. पण आता तिला तिचं आयुष्य जगू दिलं पाहिजे ना. हो, पण एक तर आपल्याकडे संसार टिकत नाहीत आई. नाही वहिनी, हे काही मला पटत नाही अजिबात. आपल्या समोर कित्येक उदाहरण आहेत. श्री जान्हवीचा संसार उत्तम चाललाय, माझा शहराचा उत्तम. आता थोडी लांब आहे ती, कदाचित म्हणून असेल, पण सुखात चाललाय संसार. तुमचं बघ ना, दादाचा तुझा संसार उत्तम चाललाय. आता दादा सगळं तिकडचं गुंडवून इकडे यायच्या मागे लागला. सगळं व्यवस्थित आहे. आईचा संसार उत्तम झाला, पण माझा संसार कुठे टिकलाय? बेबी, त्या एका उदाहरणावरून आपल्याला नियम नाही बांधता येत. हे बघा, आता उगीच बाकीचा फापट पसरा वाढवू नका. कामाला लागा. श्री म्हणतोय तसा तो मुलगा सज्जन आहे. सुखी ठेवेल सरूला, आणि मलाही खात्री आहे. कर्मकांडापेक्षा तिचं सुख महत्वाचं आहे. कर्मकांडाला वेळ मिळाला नाही तरी चालेल, संसार करायला वेळ मिळाला पाहिजे. आधीच उशीर झालाय. आता लग्नाच्या तयारीसाठी म्हणून 3 वर्ष थांबणं मला तरी रास्त वाटत नाही. काय वाटतंय तुम्हाला? मला पटलेलं आहे. तुम्ही म्हणताय तर मलाही चालेल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मग आता मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. आणि नाही जरी म्हटलं तरी काही फरक पडणार नाहीच आहे. आता कसं माझ्या बहिणीसारखं बोलतीस, म्हणजे शहाण्यासारखं. कांता, तू दरवेळेस मला असं बोल.
बरं ऐक, तुझ्यावर एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. कोणती? कुठलंही काम तू करायचं नाहीयेस. अरे आलात तुम्ही? बराच उशीर झाला तुम्हाला. हो बाबा, अहो खूप गर्दी होती डॉक्टरकडे. बसा बसा, मी पाणी आणतो हं तुम्हाला. असू द्या मी घेते. आय बाई, सगळा मूर्खपणा नसता. डॉक्टर होता की कोण? आई, मुंबईतले सगळ्यात मोठे हाडांचे डॉक्टर आहेत ते. हो, 2-2 महिने अपॉइंटमेंट नाही मिळता बाबा त्यांची. मला तर मूर्खच वाटला तो. मूर्ख काय बाबा, सुनीताची ओळख होती ना म्हणून लवकर मिळाली अपॉइंटमेंट. म्हणजे तुझ्या बायकोने पडवलं होतं की काय त्याला? नाही, अगदी तिचीच री ओढत होता. हा ग, डॉक्टर तिची कशाला री ओढतील? मला तर संशयच येतो बाई. तुझ्या बायकोने त्या मूर्खाला सांगितलं असणार, माझ्या सासूबाईंना आणल्यानंतर असं असं बोला, त्याचेच पैसे पण दिले असतील. ती वाटते तेवढी साधी नाहीये. महा ढालगज बाई आहे ती. मी ओळखते ना, खाली मुंडी आणि पाताळ धोंडी. चहा ठेवलाय. काय म्हणाले काय डॉक्टर? काय नाही हो, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची काही गरजच नाहीये खरं तर. कोणी त्याला डॉक्टर केला कोणाच ठाऊक. अहो, तोंडावरची माशी सुद्धा हलत नव्हती त्याची. तुम्हाला सांगू का, मला तर तो डॉक्टरच वाटला नाही. त्याचा तो कंपाऊंडर सुद्धा त्याच्यापेक्षा हुशार वाटत होता. अरे काय म्हणाले काय पण डॉक्टर? बाबा, डॉक्टर म्हणाले कमरेला काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं एकदम ठीक आहे. मग दुखते का कंबर? व्यायाम नाही म्हणून. बाबा, डॉक्टर म्हणाले बरेचदा कमरेचा व्यायाम होत नाही म्हणून असं दुखतं. त्यांनी आईला व्यायाम सांगितलेत कमरेचे. आणि डॉक्टर असंही म्हणाले की घर झाडणं पुसणं हे उत्तम व्यायाम आहेत कमरेसाठी. रोज केले तरी चालतील, म्हणजे कंबर नाही दुखणार. झाले. आय, तुम्ही ना वाकायला पाहिजे जरासं. मला वाकवायला चालीस ना तू या घरात? अहो, मी तुमच्या चांगल्यासाठीच बोलतेय ना. तू नको शिकवूस हा मला अक्कल. कसला डॉक्टर होता तो? कुणी केला कुणी त्याला डॉक्टर? तुला न आवडणारा तो बोलला म्हणून चिडलीस का तू? अहो, व्यायाम काय व्यायाम? आणि इतके वर्ष तर तेच करत होते ना मी. अगं मग आताही कर ना. आता नाही जमणार मला. सुनेच्या राज्यात पण कष्ट करायचे. मला एकाचं लग्न केलंच कशाला? अगं, पण सून नव्हती तेव्हा तू कुठे कष्ट करत होतीस? जानूच करत होती की सगळं. मशीन जसं नुसतं पडून राहिलं की गंज चढतो ना, त्याला तसं झालंय तुझं. कला गंज चढलाय तुझ्या कमरेला. झालं, तुमच्या हातात आयतं कोलीतच पडलं ना. घ्या घ्या, बोलून घ्या तुम्ही. काय ग सुनीता, तुला सासूचा मान ठेवायचा वगैरे काही कळतच नाही का? डॉक्टर वाटेल तसं बोलत होता मला, आणि तू मात्र अगदी खुळ्यासारखी तिकडे उभी राहून बघत होतीस. वाटेल तसा बोलत नव्हतं डॉक्टर. बाबा, ते म्हणाले तुम्ही अगदी फिट आहात, हेल्दी आहात, फक्त थोडा व्यायाम करा, थोडं वाका, म्हणजे आपोआप सगळं. आता ह्या वयात असं वाकवत असतं का कोणी? आता या वयात आणि त्या वयात काय आहे कला? प्रत्येक रोगावरचा एक उपचार असतो. तुझ्या रोगावरचा उपचार त्यांनी सांगितलाय तुला, आणि तुला तो करायला हवा. मूर्खाचा बाजार आहे नुसता. ही एक शाणी, आणि
आणि तो डॉक्टर 150 आणा. आई ग, ज्याचं त्यालाच कळणार ना, दुसऱ्यांना कशाला कळणार आहे काय दुखतंय काय खोकतंय. डॉक्टरचं बोलणं फारच जिव्हारी लागलेलं दिसतंय. पण बाबा आय व्यायाम करतील ना हो? करील म्हणजे काय, करायलाच हवा तिला. सुखाने जगायचं असेल तर तिला व्यायाम करायलाच हवा. कशी करत नाही तेच बघतो मी. थँक्यू जान्हवी. सरू मावशी तुझ्यामुळे झालंय हे सगळं. काहीतरीच काय. हे खरंच तू एकटीने माझ्यावर विश्वास दाखवलास. आता कसं माझ्या बहिणीसारखं बोलतीस, म्हणजे शहाण्यासारखं. कांता, तू दरवेळेस मला असं बोल. बरं ऐक, तुझ्यावर एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. कोणती? कुठलंही काम तू करायचं नाहीयेस. काय ग सुनीता, तुला सासूचा मान ठेवायचा वगैरे काही कळतच नाही का? डॉक्टर वाटेल तसं बोलत होता मला आणि तू मात्र अगदी खुळ्यासारखी तिकडे उभी राहून बघत होतीस. प्रत्येक रोगावरचा एक उपचार असतो. तुझ्या रोगावरचा उपचार त्यांनी सांगितलाय तुला आणि तुला तो करायला हवा. मूर्खाचा बाजार आहे नुसता. ही 100 आणि तो डॉक्टर 150 आणा.